मुस्लिम धर्मात रमजान हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो। महिनाभर मुस्लिम बांधव रोजा ठेवून इबादत करतात आणि त्यानंतर ईद साजरी केली जाते। ईदच्या दिवशी शीरखुर्मा हा प्रमुख व्यंजन असतो, पण सर्वच मुस्लिम ते बनविण्यास समर्थ नसतात। म्हणून प्रत्येकाच्या घरी शीरखुर्मा बनवला जावा या उदात्त हेतूने शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर व माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आशिके रसूल कमिटीच्या सहकार्यातून अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष व स्थानिक नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या माध्यमातून शहरातील मुस्लिम बांधवांना पवित्र रमजानचे औचित्य साधून शीरखुर्मा साहित्य वाटपाचा कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील खुंटवली पेप्सी कारखाना येथे आयोजित करण्यात आला होता। यावेळी खुंटवली परिसरात राहणाऱ्या शेकडो मुस्लिम बंधू भगिनींना स्थानिक नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांच्या हस्ते शीरखुर्मा साहित्य वाटप करत पवित्र रमजान ईदच्या शुभेच्छा देखील देण्यात आला। याप्रसंगी युवा सेनेचे कल्याण भिवंडी लोकसभा निरीक्षक ॲडव्होकेट निखिल वाळेकर, उद्योजक भूषण वाळेकर, नगरसेविका रुपाली गेजगे, युवा सेनेचे दीपक पवार, विनायक गेजगे, हाजी सत्तार शेख, कलीम इनामदार, आशिके रसूल कमिटीचे अध्यक्ष मुस्तफा सय्यद, पदाधिकारी निजाम शेख, मोहसिन शेख, अकील शेख, फैज अत्तार, इम्रान शेख, नाझीम शेख यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणि ब यांचे नगरसेवक माननीय राजेंद्र वाळेकर साहेब यांच्या वतीनं आणि यांच्या रुपाली गेजगेताई यांच्या वतीनं या पेप्सी कारखाना बालाजीनगर या परिसरामध्ये जे ईद येणार आहे ते ईदच्या निमित्त शीरखुर्माचं साहित्य वाटप, ज्याच्यामध्ये दूध असेल, शीरखुर्माचं जे लागणारं मटेरियल असेल त्याच्यामध्ये काजू बदाम असेल, शेवई असेल, याचं सगळ्यांचं वाटप आज इथे बालाजीनगर पेप्सी कारखाना परिसरामध्ये केलंय। भास्कर नगर असेल, बालाजीनगर असेल, या अनेक विभागांमध्ये राजेंद्र वाळेकर साहेबांच्या वतीनं दरवर्षी शीरखुर्माचं साहित्य वाटप केलं जातं ईदच्या निमित्तानं आणि यंदा देखील या बालाजीनगर परिसरामध्ये या ठिकाणी पहिल्यांदाच आपण राजेंद्र वाळेकर साहेब नगरसेवक झाल्यानंतर या ठिकाणी ईदच्या साहित्याचं वाटप करत आहोत। जसं दिवाळीचं साहित्य आपण वाटतो तसं ईदचं देखील साहित्य वाटून सर्व धर्म समभाव असा हा शिवसेनेचा संदेश माननीय बाळासाहेबांनी आम्हाला शिकवला आणि त्याच पद्धतीनं आज हा कार्यक्रम आम्ही ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।